सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन 21 डिसेंबर पासून होम मैदान येथे होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केला आहे। कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांनी 53 वर्षापूर्वी सुरू केलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास अत्यंत उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळत असून यंदाच्या 54व्या वर्षी हे प्रदर्शन येत्या 21 ते 25 डिसेंबर पर्यंत भरणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली। आणि प्रति वर्षाप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गेली 4 वर्ष आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन मोठ्या स्वरूपामध्ये केलेलं। तसं पाहायला गेलं तर हे 54वं वर्ष आहे। गेल्या 54 वर्षात कृषी प्रदर्शन आपण भरवतो आहे। कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या अध्यक्षतेखाली त्या काळात सोलापूर जिल्ह्यातील जे चांगले शेतकरी आहेत त्यांची चांगले पीक किंवा त्यांनी जे काही तंत्रज्ञान वापरले शेतीसाठी ते सर्व वापरण्याचं त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी सिद्धेश्वर शाळेमध्ये अतिशय छोट्या खाणीच्या स्वरूपामध्ये त्या कृषी प्रदर्शनाची पहिल्यांदा सुरुवात झाली आणि ती थोडी मोठी पुढे 5च दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कृषी प्रदर्शन भरवलं पाहिजे अशी सूचना आल्यानंतर आपण 15 डिसेंबरला होम मैदान आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर एक 5 दिवसाचं कृषी प्रदर्शन गेल्या 4 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद, जसं त्या ठिकाणी येणारे स्टॉलधारक आहेत त्याचप्रमाणे सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारे शेतकरी वर्ग नागरिक जे प्रदर्शन पाहण्यासाठी होते यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। गेली 4 वर्ष सिद्धेश्वर देवस्थानतर्फे हे काही कृषी प्रदर्शन भरवलं जातं। त्या इंटरनल देवस्थानची जी समिती असते त्याचा चेअरमनपद हे माझे सहकारी श्री गुरुराज माळगे हे सांभाळत आहेत। सोमवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यस्तरीय कृषी व औद्योगिक प्रदर्शनाची काडादी यांनी सविस्तर माहिती दिली। सोलापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांनी 53 वर्षांपूर्वी कृषी प्रदर्शनास प्रारंभ केला। यंदाचे हे 54वे वर्ष आहे। काल सुसंगत तंत्रज्ञानाची कास धरत हे प्रदर्शन आता मोठ्या प्रमाणात भरत आहे। कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांसह आता औद्योगिक उत्पादनांचाही या प्रदर्शनात सहभाग राहणार आहे। म्हणूनच दरवर्षी होणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आता या वर्षापासून श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन असा बदल करण्यात आल्याचे काडादी यांनी सांगितले। यावेळेसचे काही वैशिष्ट्य आहेत आणि गेल्या 3 वर्षाचा अनुभव घेऊन या ठिकाणी अनेक असे बदल केलेले आहेत। जे प्रदर्शनामध्ये येणारे स्टॉलधारक आहेत त्यांचा मोठा सहभाग किंवा मोठा प्रतिसाद या निमित्तानं आम्हाला मिळालेला आहे। आपण त्याला योग्य प्रसिद्धी दिली तर एक प्रकारे येणारे शेतकरी वर्ग आणि नागरिक हे मोठ्या संख्येनं येतील। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये 5-10% स्टॉल आम्ही अजूनही राखून ठेवलेले आहेत की ज्या माध्यमातून या भागातले उद्योजक असतील तोही भाग यावर्षी आपण थोडा बदल केलेला आहे। दरवर्षी आपण फक्त कृषी प्रदर्शन म्हणत होतो, यावर्षी आपण कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन असं म्हणणं आहे। सोलापुरात जे उद्योजक आहेत की ज्यांचे उत्पादनं हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, विशेष करून शेतीशी उपयोगी अशा पद्धतीचे उत्पादन आहे, त्यांनाही या ठिकाणी आपण घेतलं आहे। ते जे काही मशिनरी तयार करतात, शेतीला उपयोग तसे अवजारं करत असतील, त्यासाठी लागणारे काही यंत्रसामुग्री तयार करतील, त्यांनाही या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे। रविवार 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत डॉग शो तर दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत कॅट शो प्रदर्शन होणार आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत। याशिवाय सायंकाळी 6 वाजता डॉग आणि कॅट फॅन्सी ड्रेस स्पर्धाही होणार असल्याचे कृषी व औद्योगिक प्रदर्शन समितीचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी सांगितले। ह्या वर्षी पण आपण गेल्या 4 वर्षापासून यात्रेच्या पूर्वी हे मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरवत आहोत। जवळजवळ 300 स्टॉलचं बुकिंग यावर्षी झालेलं आहे आणि अजून पण आता माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नवीन उद्योजक येत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही अजून पण जागा वाढवून द्यायची तयारी आहे। त्यावेळेला आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आरोग्य खाते, सर्वच शासकीय खात्यांचं पण यावेळी दालना असणार आहेत। बचत गट, शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना
आर्थिक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत, बँका किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या सगळ्यांचं पण इथून माहिती सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना होईल. त्याचप्रमाणे यावर्षी विशेष म्हटलं तर आकर्षण म्हटलं तर आंध्र प्रदेशमधून पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातून पुंगनूर म्हणून एक गाईची जात आहे, जी 2 ते 2.5 फूट उंचीची असते. ते गाई 7-8 गाई आणि काही त्याचे वासरं या ठिकाणी येणार आहेत. चायनाचा एक मोठा बोकुड आहे, जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित केला जातो आहे. एक बुटक्या जातीची म्हैस आहे, 6 किलोचा कोंबडा आहे. आणि विशेष म्हटलं तर ह्यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे डॉग शो घेतो, कॅट शो घेतो, त्याला पण प्रतिसाद सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून पण मिळत आहे. यावेळी विशेष म्हटलं तर आम्ही 23 तारखेला पुष्प प्रदर्शन म्हणून भरवत आहोत पहिल्यांदा. ते जे काही निसर्गप्रेमी किंवा नर्सरीत आवड असणारे लोक आहेत, ते पण त्यांचे फुलं किंवा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतील त्याचं पण प्रदर्शन करतील. या पत्रकार परिषदेत स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे, रतन रिक्के, विलास कारभारी, ॲडव्होकेट RS पाटील, मल्लिकार्जुन कळके यांच्यासह पंच कमिटीचे विश्वस्त उपस्थित होते.